Good morning all. In today's lecture, we will start our next concept, MBO. That means management by objective. So our first question is, what is management by objective and its features? Management by objective means management by objective is the process of setting achievable goals for the managers and employees at all the level to be accomplished with a stipulated period. MBO मध्ये काय केलं जातं तर गोल्स जे आहेत किंवा जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे जॉईंटली सेट केले जातात. सो दीज आर इन्क्लूड्स मॅनेजर अँड एम्प्लॉईज. It streamlines the plan of action of the workforce and establish their role and responsibility. पण जरी इथे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह जॉईंटली जरी सेट केले गेले तरी सुद्धा काय सांगितलं जातं, here set the roles and responsibility of each and every individual. The concept of MBO was introduced by Peter Drucker. जी MBO कॉन्सेप्ट आहे ही कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर पीटर ड्रकर यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. इन द बुक्स प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट इन द इयर 1954. हा जो पॉइंट आहे सेकंड हा ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट असेल. MBO कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस्ड बाय पीटर ड्रकर इन द बुक्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट इन द इयर 1954. In general terms, it is also called as the MBR, that means management by result, or PRIDE, that means performance result and individuals development evaluation. म्हणजे ज्यावेळी ऑर्गनायझेशनला एखादे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव्ह करायचे असतात, क्विकली अचीव्ह करायचे असतात किंवा ऑप्टिमम युटिलायझेशन रिसोर्सेसचं युटिलायझेशन करायचं असतं, एखादा परफॉर्मन्स इफेक्टिव्ह करायचा असतो, त्यावेळी ऑर्गनायझेशन काय करेल, हियर वी प्रेफर द MBO कॉन्सेप्ट. कारण MBO कॉन्सेप्ट मध्ये काय सांगितलेले आहे, इट इज द प्रोसेस ऑफ सेटिंग अचिवेबल गोल्स फॉर द मॅनेजर अँड एम्प्लॉईज ऍट ऑल लेवल. ह्या प्रत्येक लेवलचे एम्प्लॉईज किंवा मॅनेजर ह्या MBO मध्ये काय असणार आहेत तर इन्क्लूड्स असतील. इज इट क्लिअर इंट्रो? Is it clear intro? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So next, characteristic of MBO. These are includes resource optimization, goal orientation, multiple accountability, universally applicable, system approach, simple and comprehensive, operational, employees management participation and key result area. असे फीचर्स आपल्याला डिटेल वन बाय वन बघायचे आहे. So first point, resource optimization, that means use optimum utilization of resources. MBO ensure the proper utilization of available resources, that is human resources. Eliminate the wastage of these resources in terms of time and effort. MBA मध्ये काय केलं जातं, MBO मध्ये काय केलं जाणार आहे, हियर सेट गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह जॉईंटली, म्हणजे 2 पर्सनचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे जॉईंटली सेट केले जातात. दॅट इज वाय हियर वी यूज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, दॅट मीन्स ह्युमन रिसोर्सेस. म्हणजे असं नाहीये की इथे कोणताही एखादा एम्प्लॉईज त्याचं वर्क काय करू शकतो, टाळू शकतो किंवा निग्लेक्ट करू शकतो. That means each and every employee complete his task, because one task of employees is depends on the other employees task. लक्षात येतंय? म्हणून काय होणार आहे, इथे प्रत्येक एम्प्लॉईचा प्रॉपर युटिलायझेशन इथे ऑर्गनायझेशन मध्ये केलं जातं. सेकंड पॉइंट, गोल ओरिएंटेशन. The initial step in MBO is the goal formulation, and all the efforts are directed towards the accomplishment of these set objectives. तर MBO हे
रन करताना तुमचं टार्गेट काय आहे, तर गोल किंवा ज्या ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव झाले पाहिजे. सो द इनिशियल स्टेप इन MBO इज गोल फॉर्म्युलेशन. म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये तुम्ही काय करताय, तुमचे रोल रिस्पॉन्सिबिलिटी, तुमचा गोल हा फॉर्म्युलेट केला जातो. अँड ऑल द इफोर्ट्स आर डायरेक्टेड टुवर्ड्स द अकम्प्लिशमेंट ऑफ दिस सेट ऑब्जेक्टिव्ह. आणि जे काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सेट करून दिलेले आहेत त्याच्याशी रिगार्डिंग तुम्ही काय करता, तर तुमचे इफोर्ट्स हे त्या डायरेक्शन कडे टुवर्ड्स करतात. इज इट क्लिअर फर्स्ट 2 पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then point number 3, multiple accountability. In MBO, goals are formed for the employees and therefore everyone has their course of action for which they are individually accountable. In this process, MBO set goals and objectives jointly but distributed each and employee's role and responsibility. म्हणजे MBO मध्ये जरी तुमचे गोल्स हे जॉईंट असतील, एकमेकाशी रिलेटेड असतील, एकमेकांवरती डिपेंड करणारे जरी असतील, तरी सुद्धा प्रत्येकाचा रोल काय आहे किंवा प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, प्रत्येकाची अकाउंटेबिलिटी काय आहे ती क्लिअरली डिफाईन केलेली असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय हिअर सेड in MBO goals are formed for the employees and therefore everyone has their course of action. आणि प्रत्येक जण काय करतोय, मग आपला कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे, माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मला कम्प्लीट करायची आहे आणि त्या वेने काय करतायत, तर ते अकाउंटेबल होत आहेत, डायरेक्ट करतायत. पॉइंट नंबर 4, युनिव्हर्सली ऍप्लिकेबल. The concept of MBO can be applied to almost all the organization, whether business entity or non-business organization. म्हणजेच MBO असं नाहीये की फक्त मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन साठी ऍप्लिकेबल होऊ शकते किंवा एखाद्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री साठी ऍप्लिकेबल होऊ शकते. नो, MBO is applicable to each and every types of organization. That means profit making organization as well as non-profit making organization as well as other service sector. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करू शकतो, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे जॉईन करू शकतो, कारण एक गोल एक ऑब्जेक्टिव्ह हे नक्कीच दुसऱ्या ऑब्जेक्टिव्ह वरती काय होऊ शकतं, तर इम्पॅक्ट होऊ शकतं. दॅट्स व्हाय हिअर सेड इट इज द युनिव्हर्सल ऍप्लिकेबल. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 4. Yes, ma'am. जरा फटाफट बोला. Yes, ma'am. Okay. Then point number 5, system approach. It is applied to the whole system and thus integrate the efforts of the individual, the organization and its environment. It's a single direction. म्हणजे जे ऑर्गनायझेशनचं मेन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहे हे अचीव्ह करणं तर प्रत्येकाचंच काम असेल, पण त्याच्याशी रिलेटेड MBO मध्ये काय केलेलं आहे, तर प्रत्येकाचे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे सेट केलेले आहे. दॅट मीन्स इट इज द सिस्टम अप्रोच अँड दे कॅन अचीव्ह अ सिंगल डायरेक्शन. म्हणजे एका प्रॉपर डायरेक्शनने जाण्याचं काम इथे मॅनेजर करेल, एम्प्लॉईज करेल, सुपरवायझर करेल किंवा टॉप मॅनेजमेंट करेल. हे सगळेजण काय होत आहेत, तर एका सिंगल डायरेक्शन मध्ये जात आहेत, बिकॉज दे अचीव्ह कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. That's why here called this is the system approach. एक सिस्टीमच्या अंडर ते रन होत आहे. लक्षात येत आहे? ओके. Then point number 6, simple and comprehensive. MBO is the non-technical process. MBO कशी आहे? Non-technical process आहे. Because it can be easily understood by all the types of manager and employees. म्हणजे असं नाहीये की MBO मध्ये एखादा गोल्स मला काय करायचे आहे, रन करायचा आहे. दॅट्स वाय आय अक्वायर अ स्पेसिफिक डिग्री और स्पेसिफिक नॉलेज. नो, इट्स नॉट नेसेसरी. म्हणजे MBO मध्ये तुम्हाला काम करायचं आहे ना किंवा MBO च्या अंडर काम करायचंय ना, तर इथे तुम्हाला काही कॉमनच गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात. म्हणजे काय सांगायचं आहे इथे, MBO इज अ नॉन टेक्निकल प्रोसेस. इथे कोणत्याही टेक्निकलची गरज नाहीये. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. इट्स हिअर
we can easily understood our goals and objective. म्हणजे इथे मग मॅनेजर असेल, एम्प्लॉईज असेल किंवा एखादा सुपरवायझर असेल किंवा टॉप लेवल मॅनेजर असेल, each and every employees they can easily understood the MBO process. म्हणजे नक्की MBO काय आहे, MBO मध्ये काय केलं जातं, बेसिक थिंग लक्षात ठेवा. MBO मध्ये गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे जॉईंट केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एका पर्सनचा गोल जेव्हा अचीव होतो त्याचा रोल मग दुसरा काय करतो, रन करेल पुढे, किंवा त्या दोघांचं काम कम्प्लीट झाल्यानंतर मग तिसऱ्याचं काम चालू होऊ शकेल. दॅट मीन्स मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, point number 7, operational. It is the practically applicable to the day-to-day business operation, and the performance can be evaluated periodically by comparing the actual result to the desired outcome. म्हणजे तो MBO मध्ये काय सांगितलेलं आहे, MBO इट इज द ऍप्लिकेबल टू द डे टू डे ऑपरेशन. म्हणजे एकाचा टास्क कंप्लीट झाला की काय होऊ शकतो, दुसऱ्याचा टास्क सुद्धा ऑटोमॅटिकली कंप्लीट होऊ शकतो. दॅट मीन्स वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. पॉइंट नंबर 8, employees management participation. The top management does not just set the goals in MBO but involve the active participation of the employees and the manager too. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे बघा. ह्या पॉइंट वरून तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे बऱ्याच वेळी आपलं काय होतं, तर टॉप लेवल मॅनेजमेंट काय करतात, सगळ्या गोष्टी डिसाइड करतात आणि मिडल लेवल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट फक्त काम करतात. तर इथे असं आहे का, नाही. तर काय सांगितलेलं आहे, द टॉप लेवल मॅनेजमेंट डज नॉट जस्ट सेट द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह बट इन्व्हॉल्व द ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द एम्प्लॉईज अँड द मॅनेजर. म्हणजे त्यांचं सुद्धा तितकंच कॉन्ट्रीब्युशन ते गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यामध्ये असू शकतं. इज इट क्लिअर? Is it clear? Point Yes, number ma'am. 7, point number 8. Yes, ma'am. हार्डली 1-2 स्टुडंट फक्त बोलतात. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. हा चलो नेक्स्ट पॉइंट. Yes, ma'am. Very good. Next point, key result area. That means KRA. Key result area means it's important area of the organization. The priority zone in the organization which requires special attention and are considered to the crucial for the growth and development of the business are termed as the KRA. म्हणजे की रिझल्ट एरिया मध्ये काय असतं, तर जे स्पेशल थिंक आहे किंवा ज्या इम्पॉर्टंट थिंक आहेत ऑर्गनायझेशन मधल्या त्या असणार आहे की रिझल्ट एरिया मध्ये. देन द MBO फोकस ऑन दिस की रिझल्ट एरिया. MBO काय करतो, मग जे इम्पॉर्टंट एरिया आहेत ऑर्गनायझेशन मधले त्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करेल फॉर इन्हान्सिंग द ओव्हरऑल परफॉर्मन्स. कारण जे स्पेशल एरिया आहेत, इम्पॉर्टंट एरिया आहेत, हेच काय करतात, तर ऑर्गनायझेशनची ग्रोथ करतात किंवा ऑर्गनायझेशन एक्सपांड करतात, ऑर्गनायझेशनला प्रॉफिट मिळवून देतात. सो MBO फोकस ऑन की रिझल्ट एरिया. MBO काय करतं, मग अशा की रिझल्ट एरियावरती फोकस करतं अँड दे अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह जॉईंटली. आणि ते ऑब्जेक्टिव्ह काय करतात, जॉईंटली अचीव करतात. फर्स्ट क्वेश्चन क्लिअर झाला का बघा. व्हॉट इज MBO? एक्सप्लेन फीचर्स ऑफ MBO. मॅडम लास्ट पॉइंट ना सांगा. लास्ट पॉइंट, की रिझल्ट एरिया. की रिझल्ट एरिया म्हणजे काय, की अंडर की रिझल्ट एरिया ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस द इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑर्गनायझेशनचा इम्पॉर्टंट पार्ट काय असतो, प्रॉफिट मिळवणे हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यानंतर काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. देन थर्ड पार्ट, फोकस ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटला सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आता हे झाले इम्पॉर्टंट पार्ट. त्याच्यानंतरच आता बेसिक त्याच्याशी रिलेटेड कोणते आहेत, तर परचेस रॉ मटेरियल आहे, मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट आहे, मेंटेन PT कॅश बुक आहे, हे बाकीचे एरिया असतील. किंवा प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू द एम्प्लॉईज असं आपण घेऊ शकतो. तर हे जे बाकीचे एरिया आहेत ना त्याच्यावरती न कॉन्सन्ट्रेट करता MBO काय करतं, MBO फोकस ऑन
की एरियाज. ओके, आणि मग की एरियाशी रिलेटेड जे काही गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत हे अचीव्ह केले जातात एमबीओ मध्ये. लक्षात येते? आलं का लक्षात की परत रिपीट करू? आलं. हा, नाही समजलं. नाही समजलं? The key result area means the priority zone in the organization which requires special attention and are considered to be crucial for the growth and development of the business are termed as KRA. आणि ह्याच टर्मला काय म्हटलेलं आहे? की रिझल्ट एरिया असं म्हटलेलं आहे. की रिझल्ट एरिया मध्ये काय येईल मग सांग बरं? ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी स्पेशल आहेत, ज्या थिंग्स इम्पॉर्टंट आहेत. सो एमबीओ काय करतं? Thus, MBO focus on this key result area for enhancing the overall performance. आणि त्यांचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होण्यासाठी एमबीओ काय करेल? वर्क करेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay, very good. So our next question is, what is steps and process of MBO? Management by objective. मग हे जे गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सेट केलेत ना, त्यासाठी काही स्टेप तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. त्या स्टेप्स कोणत्या आहेत बघा. एमबीओ इज नॉट अ प्रोसेस, इन्स्टेड इट्स फंक्शन ॲज अ सायकल where the continuous process of goal formulation and its accomplishment repeat after short intervals. म्हणजे एका ठराविक इंटरवल नंतर ही सायकल चालूच राहते. म्हणून पहिल्या सेंटेन्स मध्ये फक्त काय सांगितलं, ही काही प्रोसेस नाहीये किंवा फक्त एकदाच ही प्रोसेस फॉलो केली म्हणजे तुमचा टास्क कंप्लीट झाला असं नाही. पण ही काय आहे? एक सायकल आहे. ही सायकल कंटिन्युअस चालूच राहते. पण ही सायकल चालू राहण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स मात्र फॉलो कराव्या लागणार आहे. सो फर्स्ट पॉइंट, डिफाईन ऑर्गनायझेशनल गोल. आता कोणत्याही स्टेपचा पहिला पॉइंट हाच असतो बघा. जे काही आपले गोल्स आहेत, जे काही आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत, जो आपला पर्पज आहे हा डिफाईन करणे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, डिफाइनिंग द ऑर्गनायझेशनल गोल्स. The initial step is to establish the short term and long term organizational goals and objectives which evolve from the mission and vision of the company. पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचंय? हिअर वी डिटरमाइन अवर शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म ऑर्गनायझेशनल गोल्स. आपल्याला शॉर्ट टर्म बेसिस वरती कोणते गोल्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे आहेत किंवा लॉंग टर्म वरती कोणते गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे आहेत. दीज आर टोटली रिलेटेड टू अवर मिशन अँड विजन ऑफ द कंपनी. त्याच्याशी रिलेटेड असले पाहिजेत ते. लक्षात येत आहे? सो हे आपण काय केले? पहिल्या स्टेप मध्ये डिफाईन केले. सेकंड स्टेप कडे आलोत आपण. काय सांगायचं आहे बघा इथे? डिटरमाइनिंग एम्प्लॉईज और सबऑर्डिनेट ऑब्जेक्टिव्ह. आता सेकंड पॉइंट मध्ये पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली की आपण खूप सारे ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन केलेत. मग त्यामधले काही शॉर्ट टर्म आहे, त्यामधले काही लॉंग टर्म आहे. सेकंड स्टेप कडे आलोत. जे ऑब्जेक्टिव्ह सेट केलेत हे कसे डिस्ट्रीब्यूट करायचे? त्यातले काही एम्प्लॉईजला जातील, काही सबऑर्डिनेटला जातील. सो दिस इज द सेकंड स्टेप. The next step is to define the individual goals and objectives. So, in this step, MBO distribute goals and objectives at individual level. प्रत्येकाचे goals and objectives इथे define केले जाते. For this, opinion is taken from the employees on their ability of goals, accomplishment and target which they will set for themselves. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या एम्प्लॉईजला वर्क दिलेला आहे, ही इज कॅपेबल ऑर नॉट, ही इज सॅटिस्फाय ऑर नॉट, ही इज ऍग्री फॉर कम्प्लिटिंग टास्क ऑर नॉट. म्हणजे त्याला आधी आपण विचारणं गरजेचं आहे की बाबा तू हे काम करू शकतोस का, तुझी कॅपॅबिलिटी आहे का, किंवा तुला यातून सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सेकंड स्टेप मध्ये क्लिअर करतो. दॅट मीन्स डिटरमाइनिंग एम्प्लॉईज ऑर सबऑर्डिनेट ऑब्जेक्टिव्ह. Is it clear? First or two? Yes, ma'am. Okay. Point number 3.
कॉन्स्टंट मॉनिटरिंग एम्प्लॉईज प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपण टास्क काय केला, डिस्ट्रीब्यूट करून दिला. काही टास्क एम्प्लॉईजना दिला, काही टास्क सुपरवायझरना दिला. So in this third step, the manager need to continuously monitor the performance of each employee to identify and flukes or hurdles in the business operation. म्हणजेच प्रत्येक एम्प्लॉईचा टास्क हा प्रॉपर चालू आहे का, त्याला डायरेक्शनची गरज आहे का, किंवा तो कोणत्या रॉंग वेने जातोय का, ह्या गोष्टी फाइंड आउट करण्याचं काम ह्या मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये केलं जातं. मॉनिटरच्या वर्डवरूनच तुम्हाला लक्षात येईल. मॉनिटर म्हणजे काय म्हणतो आपण, लक्ष ठेवणे म्हणतो किंवा त्यावरती कंट्रोल करणे. सो इन दिस स्टेप द मॅनेजर इव्हॅल्युएट और मॅनेजर परफॉर्म द एम्प्लॉईज टास्क इंडिव्हिज्युअल लेवल. प्रत्येक एम्प्लॉईचा टास्क काय होतो तर प्रॉपर आहे का हा बघितला जातो, किंवा कुठे हर्डल होत नाहीये ना, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. पॉइंट नंबर 4, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. After monitoring the work, the manager needs to evaluate and review the performance of every individual to spot and scope for the improvement. आता इथे काय केलं जाणार आहे तर इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. इव्हॅल्युएशन मध्ये काय म्हणतो आपण, टास्क प्रॉपर आहे का, किंवा जे त्याला टार्गेट दिलेलं आहे का त्यानुसारच तो वर्क करतो आहे का. दिस इज कॉल्ड द इव्हॅल्युएशन. सो आफ्टर मॉनिटरिंग द वर्क, the manager need to evaluate and review the performance of every individual. प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा परफॉर्मन्स काय केला जातो, इव्हॅल्युएट केला जातो. मग यामध्ये त्याने कसा टास्क केलेला आहे त्याच्या लेवल सुद्धा डिफाईन केल्या जातात. दिस इज गुड लेवल, दिस इज व्हेरी गुड लेवल, दिस इज ऍव्हरेज लेवल, व्हॉट एव्हर इट मे बी, जे काही असेल ते. प्रोव्हाइडिंग फीडबॅक. With the help of the above evaluation, the managers need to give valuable feedback to every individuals to motivate them. म्हणजे फक्त तुम्हाला काम दिलं म्हणजे एमबीओचं वर्क संपलं असं आहे का, नाही. तर एखाद्या एम्प्लॉईजने त्याला दिलेलं काम हे खूप छान केलेलं आहे. दॅट मीन्स हिअर वी प्रेफर द मोटिवेशनल ऍक्टिव्हिटी. म्हणजे त्याला मोटिवेट करणं, त्याला एखादा रिवॉर्ड देणं, त्याला एखादं काय म्हणतो आपण सर्टिफिकेट देणं. म्हणजे जे काय म्हणतात त्याला, ऑर्गनायझेशन मध्ये बघितलं असेल बघा तुम्हाला, काही एक छान परफॉर्मन्स केल्यानंतर अप्रिसिएशनचं सर्टिफिकेट हल्ली दिलं जातं. IT कंपन्यांमध्ये जर कोण असेल तर तुम्ही विचारू शकता. खूप वेळ तुम्ही जर काम केलं ना तर ऍज अ अप्रिसिएशन सर्टिफिकेट प्रत्येक महिन्यामध्ये ज्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ट आहे त्या एम्प्लॉईजला ते सर्टिफिकेट दिलं जातं. लक्षात आलं का, प्रोव्हाइडिंग फीडबॅक मध्ये आपण काय करतो, फोर्थ स्टेप मध्ये आपण ईच अँड एव्हरी एम्प्लॉईचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला. प्रोव्हाइडिंग फीडबॅक मध्ये आपण काय करणार आहोत, विथ द हेल्प ऑफ इव्हॅल्युएशन मॅनेजर हाऊ नीड टू गिव्ह व्हॅल्युएबल फीडबॅक टू एव्हरी इंडिव्हिज्युअल अँड टू मोटिवेट देम. आणि ज्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स, ज्या एम्प्लॉईचा फीडबॅक बेस्ट आहे त्या एम्प्लॉईजला मोटिवेट केलं जातं. And at the same time making the aware of their weakness and potential for improvement. आणि ज्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स वीक आहे that time here we provide some training facility to the employees. आणि ज्याचा परफॉर्मन्स वीक आहे त्याला काही ट्रेनिंग दिल्या जातात किंवा काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात फॉर दी पर्पज ऑफ इम्प्रूव्हिंग नेक्स्ट टाइम परफॉर्मन्स. Is it clear? Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then next point, performance appraisal. This is very important part of employees. Okay, employees साठी खूप महत्त्वाचा असतो performance appraisal. The last step of MBO is performance appraisal. In this step, reviewing the performance of employees regularly to bring the efficiency in their work scheme. म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय म्हणतो आपण, इट इज द इव्हॅल्युएशन ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स. म्हणजे त्या एम्प्लॉईजचा परफॉर्मन्स काय केला जातो, इव्हॅल्युएट केला जातो.
आता तुम्हाला माहिती म्हणजे लास्ट इयरला तुम्हाला जर ते फीडबॅक दिले होते का याचे टीचरचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी? नसेल दिलेले कारण आपला एक्झामच नाही झाला. म्हणजे एक्झाम झाल्यानंतर एक इव्हॅल्युएशन फॉर्म दिला जातो म्हणजे टीचरचा परफॉर्मन्स कसा आहे ड्युरिंग इयर त्यामध्ये तुम्ही त्यांना मार्क देऊ शकता. म्हणजे टीचर कसे तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स देतात तसे तुम्ही सुद्धा टीचरना त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल त्यांच्या नॉलेज बद्दल ह्या सगळ्या गोष्टीसाठी मार्क्स दिले जातात टीचरना. दिस इज कॉल्ड द परफॉर्मन्स अप्रायझल. As these goals are usually set for short term, the process can be repeated again and again. आणि एम्प्लॉईचा परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केल्यानंतर परत काय होतं ही प्रोसेस चालू राहते अगेन अँड अगेन. इज इट क्लिअर? सेकंड क्वेश्चन. Yes, ma'am. ओके. बरं पठाण तू किती वेळा रिमूव्ह होतोस किती वेळा ऍड करायला लागतंय मला? काय नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? कुठे गेला परत? ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाणार आहोत आपण. इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे हे जे काही गोल्स ऑब्जेक्टिव्ह आपण सेट केलेले आहेत हे फक्त ऑर्गनायझेशन साठी इम्पॉर्टंट असणार आहेत का? तर नक्कीच नाहीये. त्याचबरोबर मॅनेजर साठी किंवा सबऑर्डिनेट साठी सुद्धा तितकेच इम्पॉर्टंट असेल. सो अवर नेक्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन advantages of management by objective. So in this 1960s and 1970s, the theory of management by objective was applied by many well-known companies. म्हणजे तो हे तुम्हाला ऍक्च्युअली इंट्रो मध्ये द्यायला हवं होतं पण हे ह्या इंट्रो मध्ये ऍड केलेलं आहे. काही पॉप्युलर कंपन्या ज्या आहेत त्या एमबीओ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह ही मेथड यूज करत होत्या. मग यामध्ये कोणत्या दिलेल्या आहेत बघा. गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, HP आहे, झेरॉक्स आहे. टू इम्प्रूव्ह देअर बिझनेस स्ट्रॅटेजी. आणि बिझनेस स्ट्रॅटेजी यूज करण्यासाठी ह्या कंपन्या ऑलवेज काय करतात तर एमबीओ ला इम्पॉर्टन्ट देतात. एमबीओ हॅज बीन बेनिफिशियल टू द ऑर्गनायझेशन, सुपिरियर अँड सबऑर्डिनेट इन मेनी वे. आणि प्रत्येकाला त्याचा वेगवेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने ऍडव्हान्टेजेस हा होत असतो. तर तो कोणता आहे आपण हा नेक्स्ट पॉइंट मध्ये बघणार आहोत. ऍडव्हान्टेजेस ऑफ एमबीओ to the organization, to the superior and to the subordinate. To the organization, better planning, efficient management, then clear organizational role, increase the level of commitment, facilitate control, etc. Then to superior, performance evaluation, better guidance and direction, accelerate motivation and subordinate, then coordinating individual efforts to group efforts. To subordinate, simplify goals achievement, increase job satisfaction, initial self-direction and self-control, encourage innovative thinking and ideas, establish cordial relationship with superior and motivates to perform better. So असे बरेचसे ऍडव्हान्टेजेस एमबीओ मुळे आपल्याला बघायला मिळतील. So now we learn detail one by one. First, advantages to the organization. MBO is the strategically approach adopted to streamline the business activity and direct the individual and group effort towards the attainment of the goals and organizational goals and objectives. तर ऑर्गनायझेशन बेसिक पहिलाच ऍडव्हान्टेजेस कोणाला होणार आहे तर ऑर्गनायझेशनला. का? कारण इथे इंटेन्शनच काय आहे अचिव्हिंग द गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट, बेटर प्लॅनिंग. When the organization know what you want to achieve, that is its goal, it became quite easy to plan in the direction. म्हणजे आता आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग काय करावं लागणार आहे, बेटर प्लॅनिंग काय करावं लागणार आहे कारण आपण ऑब्जेक्टिव्ह हे जॉईंट सेट करतोय. म्हणून ऑर्गनायझेशन फोकस अ प्रॉपर प्लॅनिंग बिकॉज each and employees are involved in MBO process. That's right. Second point, efficient management. MBO increase the efficiency of the organization to achieve its goal or objective within a predetermined time frame. म्हणजे प्लॅनिंग मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत.
That is why MBO increase the efficiency of the organization and they can easily achieve goals and objectives within a proper manner or within a proper time frame. Then, clear organizational role. MBO provide goals, target and objective for each employee. म्हणजे तो MBO मध्ये सगळ्यांचा गोल काय आहे, सगळ्यांचे टार्गेट सेट झालेले असणार आहे, कारण हे जॉईंट आहे. It also define their individual and group roles clearly to avoid any confusion or doubt. म्हणजे इथे कुठेही कन्फ्युजन नाहीये, प्रत्येकाला त्याचा त्याचा रोल हा सेट करून दिलेला आहे. म्हणजे आपला रोल काय आहे, ओके हे माझं काम आहे ना, हे मला करावंच लागेल, कारण त्यामुळे बाकीच्या वर्कवरती इम्पॅक्ट हा होणार आहे. सो नो confusion or no any doubt regarding employees duties and responsibilities. Then increase level of commitment. When the employees have a clear goal or target with a well defined course of action, their level of commitment to give the desired result enhanced. म्हणजे आता इथे प्रत्येकाचा रोल काय आहे, डिफाईन आहे, प्रत्येकाची ड्युटी क्लिअर आहे, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी क्लिअर आहे. म्हणजे मला माझं काम करणं काय आहे, इम्पॉर्टंट आहे. दॅट मीन्स प्रत्येक एम्प्लॉईज काय करतो, कमिट करतो, कमिटमेंट देतो की हा मी टास्क माझ्या टाइम फ्रेम मध्ये कंप्लीट करेन. Then facilitated control. It became easy to the management to review and control the activities of the employees because of MBO. फक्त MBO मुळे शक्य होते, नाहीतर विदाउट MBO प्रत्येकाला आपण काही सांगितले तुझा डेली टास्क कंप्लीट कर, त्यावरती कंट्रोल करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. पण MBO मुळे काय होणार आहे, वी कॅन इझिली कंट्रोल इच अँड एम्प्लॉईज टास्क. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then advantages to superior. आता superior साठी advantages काय आहेत? superior म्हणजे कोण माहितीये का? superior म्हणजे माहितीये का कोण? हो नाही, काहीतरी रिप्लाय द्या. Manager. superior म्हणजे जे मिडल लेवल मॅनेजर असतात, दिस इज कॉल्ड द superior. ऑर्गनायझेशन मध्ये 3 लेवल असतात, टॉप लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल. आता आपण जे ऑर्गनायझेशन बघितलं पहिला पॉइंट, त्यामध्ये सगळे टॉप लेवलचे येतील. ऑर्गनायझेशनला इन जनरल काय ऍडव्हान्टेजेस होणार आहे, ऍडव्हान्टेजेस टू सुपिरियर म्हणजे हा असणार आहे मिडल लेवल मधले जे एम्प्लॉईज म्हणत नाही आपण त्यांना, सुपिरियर म्हणतो. आणि सबऑर्डिनेट म्हणजे कोण, जे लोअर लेवलला काम करतात ते सबऑर्डिनेट असतात. ओके, सो ऍडव्हान्टेजेस टू सुपिरियर, ऍडव्हान्टेजेस ऑफ सुपिरियर आणि हे ऍडव्हान्टेजेस टू सबऑर्डिनेट हे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरला घेऊया, बिकॉज टाइम आपला कंप्लीट झाला.